धनंजय मुंडेंवरच्या आरोपांसंदर्भात आज सुनावणी आहे आणि बीडच्या परळी कोर्टामध्ये आज ही सुनावणी होणार आहे। करुणा शर्मा मुंडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर आता ही सुनावणी होतीये। त्यामुळे निवडणूक शपथपत्रामध्ये माहिती लपवल्याचा जो मुंडेंवर आरोप आहे या संदर्भात आज कोर्टामध्ये नेमकं काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये केलेल्या तक्रारीवर परळी न्यायालयामध्ये आज सुनावणी आहे आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात करुणा शर्मा मुंडे यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केलेला नव्हता। त्यामुळे करुणा शर्मा यांनी एक ऑनलाईन तक्रार दाखल केली होती। मागच्या वेळेला धनंजय मुंडे यांच्या पत्त्यावर ही नोटीस प्राप्त न झाल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली होती। त्यामुळे आज आता यावर परळीतल्या दिवाणी फौजदारी न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। तेव्हा या सुनावणीमध्ये नेमकं काय घडू शकतं, काय नेमकं या संदर्भातलं तिथे वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विकास माने सध्या आपल्या बरोबर आहेत। विकास, आज ही महत्त्वाची सुनावणी आहे परळीमध्ये, काय नेमकं आज या घडामोडीकडे आपलं लक्ष असणार, काय काय तिथे शक्यता वर्तवण्यात येतात? नक्कीच परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये निवडणूक लढवलेली होती। मात्र याच निवडणुकीदरम्यान जे शपथपत्र सादर केले जातं त्याच शपथपत्रामध्ये करुणा शर्मा यांच्याबाबत जी मिळकत आहे त्या मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळेच करुणा शर्मा यांनी ऑनलाईन तक्रार जी आहे ती या ठिकाणी केलेली होती। याच तक्रारीची दखल घेऊन परळी न्यायालयामध्ये देखील ही तक्रार झालेली होती। मागील वेळेस जी काही सुनावणी झाली होती त्या सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांना जी नोटीस बजावण्यात आलेली होती ती नोटीस त्यांना प्राप्त झालेली नव्हती आणि त्यामुळेच ती सुनावणी जी आहे ती लांबणीवरती पडलेली होती आणि त्यामुळेच आज याच प्रकरणामध्ये पुन्हा एकदा परळी न्यायालयामध्ये सुनावणी होते आहे आणि या सुनावणी दरम्यान आता धनंजय मुंडेंच्या माध्यमातून त्यांचे वकील जे आहेत ते देखील या ठिकाणी आपलं म्हणणं जे आहे, जर त्यांना तक्रार मिळालेली असेल तर त्यांचं म्हणणं काय आहे हे मांडण्याची शक्यता या ठिकाणी आहे। मात्र जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी जे शपथपत्र सादर केलेलं होतं त्याच शपथपत्रामध्ये पत्नी राजश्री मुंडे यांचा उल्लेख, त्याबरोबरच त्यांच्या 3 मुलींचा उल्लेख आणि करुणा शर्मा यांच्याकडनं असलेल्या 2 अपत्याचा उल्लेख हा करण्यात आलेला होता। मात्र जी मिळकत करुणा शर्मा यांच्याकडे मिळते त्याबाबत, त्या मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख जो आहे तो या ठिकाणच्या शपथपत्रात केलेला नव्हता आणि याच अनुषंगाने ही तक्रार दाखल झालेली होती। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर सारंगी महाजन यांची देखील परळीजवळील जिरेवाडी शिवारामध्ये ही जमीन आहे। मात्र त्यांना खोटं बोलून ती जमीन बळकावण्यात आलेली आहे, त्याच्यावरती खोटी स्वाक्षरी घेऊन जी आहे ती जमीन परस्पर लाटल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी केलेला होता आणि त्याच अनुषंगाने त्यांनी परळी न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। या दोन्ही प्रकरणामध्ये आज सुनावणी होणार आहे। त्यामुळे याच सुनावणी दरम्यान नेमका काय निकाल लागतो, काय आदेश परळी न्यायालयाचे येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अरे, आधीच धनंजय मुंडे अडचणीत आहेत, त्यामुळे आता या सुनावणीमध्ये काय होते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद विकास, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू।